तर आजचा आपला टॉपिक पर्टिक्युलर इंटिग्रेशन. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवले मी काय बोलतो बोलणार लक्ष द्या. तुम्हाला सांगितलं गणित येणार 5 मार्क्ससाठी. ओके, डिफरन्शियल इक्वेशन गणित येणार 5 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये 2 मार्क्ससाठी येणार सीएफ आणि 3 मार्क्ससाठी येणार पीआय. ओके, तर पहिल्या व्हिडिओमध्ये 2 मार्क्ससाठी मी तुम्हाला सीएफ सांगितलं. ओके, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे 3 5 मार्काचे 3 क्वेश्चन सॉल्व करायचे. तुम्ही टोटल सोल्युशन सीएफ आणि पीआय साठी 5 मार्क आहे. जर तुम्ही सीएफ जरी काढलं 5 मध्ये तुम्हाला 2 मार्क 5 मध्ये 2 मार्क 5 मध्ये 2 मार्क 15 पैकी तुमचे 6 मार्क फिक्स झाले. 15 पैकी 6 मार्क झाले. टोटल पासिंग एनसीएम साठी 12 मार्काचे असते, त्याच्यापैकी तुम्हाला 6 मार्क पडले पहिल्या व्हिडिओमध्ये. काही न करता जर पहिला व्हिडिओ बघितला तर. ओके, एकदम 3 फॉर्मॅट सोपे, ते 3 फॉर्मॅट बाहेर गणित जात नाही. ओके, तर आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला पाहायचं पीआय. ओके, एक एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आजच्या टॉपिक मध्ये काय करायचं आपल्याला पीआय. पीआय म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल. ओके, तर 2 मिनिटात पर्टिक्युलर इंटिग्रेशन म्हणजे काय सांगतो. तुम्ही वर्ग 12 मध्ये असताना एक शब्द ऐकला असेल, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह. हे अँटी प्रोसेस आहे. अँटी प्रोसेस म्हणजे काय, विरुद्ध प्रोसेस. ओके, हे कळलं शब्द ठेवायचं, काही विषय नाही. सरला सांगितलं सर्च करून हे शब्द ऐकला की इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह अर्थ अँटी प्रोसेस. अँटी म्हणजे काय, विरुद्ध. विरुद्ध म्हणजे काय, 2/3 चे विरुद्ध काय, 3/2. बरोबर. 4 भागिले 5 चे विरुद्ध काय, 5 भागिले 4. याचा दोघांचा गुणाकार केला तर सगळ्याकडे उत्तर काय ते 1. दोघांचा गुणाकार केला तर उत्तर काय ते 1. मग सिमिलरली इंटिग्रेशन म्हणजे काय, 1/d. आणि d म्हणजे काय, 1/, इंटिग्रेशन. ओके, एवढं समजलं. इंटिग्रेशनचे विरुद्ध काय, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचे विरुद्ध काय, इंटिग्रेशन. एवढं समजलं. एक एक गोष्ट समजून घ्या. ओके, मग इथं शब्द आला पर्टिक्युलर इंटिग्रल. पर्टिक्युलर इंटिग्रल. इंटिग्रल म्हणजे काय, कोणाच्या उलटा, डेरिव्हेटिव्हच्या उलटा. म्हणजे कुठेतरी पीआय काढण्यासाठी आपल्याला काय करायला, कोणाकडून काय करायला, डेरिव्हेटिव्ह घ्यायला. काय करायला, कोणाकडून डेरिव्हेटिव्ह. एवढं कळलं. एवढी जरी मांडणी केली 1/d याचा अर्धा मार्क आहे. किती मार्क आहे, अर्धा. एक एक गोष्ट समजून घ्या. ओके, तर ते शिकायचं. चला, समजा एक गणित आहे, एक गणित आहे, याचा आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रेशन फाइंड करायचं. काय, d² + 2d + 1 ऑफ y ⁡ x. आता तुम्हाला एक मेथड माहिती आहे का, नाही बिंदास लोड घ्यायचा नाही. कसं पर्टिक्युलर इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे ना, नाही. फक्त एवढं ध्यान ठेवायचं, pi पर्टिक्युलर इंटिग्रेशन म्हणजे काय, कोणाच्या उलटा, डेरिव्हेटिव्हच्या उलटा. म्हणजे 1 हे दिसतं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह उलटा घ्यायचं. 1/d² + 2d + 1 आणि d चा पॉवर तसा कसा, या स्टेपचा अर्धा मार्क. किती मार्क झाला, अर्धा मार्क. जर गणित असलं d² - 2d + 3 y = sin x. काय असेल, sin x. आता sin x चं डेरिव्हेटिव्ह कसं पर्टिक्युलर इंटिग्रेशन फाइंड करायचं सांगितलं का, कसं फाइंड करायचं सांगितलं का, नाही. त्याचा लोड नका घेऊ, फक्त मांडणी करा. पर्टिक्युलर इंटिग्रेशन फाइंड करण्यासाठी इंटिग्रेशन म्हणजे काय, 1/, डेरिव्हेटिव्ह. उत्तर इथंच लपलेलं. इंटिग्रेशन म्हणजे 1/, डेरिव्हेटिव्ह. तर डेरिव्हेटिव्ह इथंच असं लिहायचं, 1/d² - 2d + 3 sin x जशी तसा. याच्यात कोणता फॉर्म्युला लावला का तुम्ही, कॅल्क्युलेशन केलं का, तरी पण किती मार्क, अर्धा मार्क. आणि अर्धा मार्क म्हणजे आपल्यासाठी किती असते, 1. कोणाच्या मार्क्सचे कोणाचे मार्क पाहिले का, 100 पैकी 70.5 मार्क आहे का. कोणाच्या मार्क्सचे 100 पैकी 70.5 मार्क. 70.5 चा काय आहे, 100 पैकी 71. किती मार्क होते, 71. अर्धा मार्क किती आपल्यासाठी, 1. मग पर्टिक्युलर इंटिग्रेशन तर काही हो, काही घेणं नाही का, नाही. समजा तुम्हाला गणित दिलं d² - 5d + 6 ऑफ y = e⁻x sin x. असं गणित दिलं. तुम्हाला पर्टिक्युलर इंटिग्रेशन कसं फाइंड करायचं माहिती आहे का, नाही. फक्त एक फॉर्म्युला लक्षात घ्या, पीआय बरोबर काय येणार, उत्तर इथेच लपलेलं आहे. आय पॉवर इंटिग्रेशन कोणाच्या उलटा, d च्या. काहीच नाही, उलट करायचं. -5d + 6 + sin x. किती मार्क आहे, अर्धा. किती मार्क, अर्धा. एवढं कळलं. चला, एवढं जर कळलं असेल तर पहिली स्टेप शिकायची आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रेशन. हे लक्षात घ्या, एकदम सोपं काम आहे. पर्टिक्युलर इंटिग्रेशन साठी शिकायचं आपल्याला 1/f(d) e⁻x. आज आपल्याला पहिली पद्धत शिकायची. ओके, जर इकडे काय असेल e⁻x असेल तर e⁻काय असेल, x असेल. ओके, काहीच नाही करायचं. याचं म्हणणं असेल, याचा अर्थ जे ना pi बरोबर काय आहे, 1/f e⁻x. याचा आन्सर असा आहे. म्हणजे काय आहे, जिथं d असेल तिथं काय टाकायचा, a टाकायचा. ओके, असं नसेल समजलं तर एक उदाहरण पहा. आपल्याला फाइंड करायचं, फाइंड pi ऑफ d² + 2d + 1 ऑफ y = 2x. याचं pi फाइंड करायचं. समजून घ्या ही गोष्ट. तर pi साठी काय असेल, म्हणजे तुम्हाला pi म्हणजे कोणाच्या उलटा,
डे रूटच्या उलटा तर काय येणार d स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 e चा पॉवर 12 कशा या स्टेपचा किती मार्क झाला अर्धा म्हणजे किती एक काही केलं का आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात आवडत पी आहे कारण पी मध्ये वेगवेगळे फंक्शन बदलले तर पी ची मेथड बदलते मग इथं काही जरी आहे तुमचा अर्धा मार्क सेम किती मार्क्स आहे अर्धा तुम्हाला सांगितलं पी काय करायचं समजून घ्या काहीच नाही करायचं इथं काय 2 जिथं जिथं d दिसत तिथं काय टाकायचं 2 टाकायचं काय ना कोण आपण तुमचा स्क्वेअर प्लस 2 प्लस 1 चा पॉवर 2x म्हणजे काय ना पी बरोबर काय ना कोण आपण 4 प्लस 4 प्लस 1 चा पॉवर 2x म्हणजे काय ना चा पॉवर 2x आपण नाही हे झालं पी एक गोष्ट समजून b साठी हे कोणासाठी पी आहे आपला e साठी हे पाच सहा मिनिटं कसं क्लिअर होते जाते आपल्याला पी काय करायचं 1 अपॉन d स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 e चा पॉवर 4x काय असाल जिथं जिथं d दिसत तिथं काय टाकायचा 4 टाकायचा काय ना 1 अपॉन 4 चा स्क्वेअर मायनस 5 4 प्लस 6 e चा पॉवर 4x काय ना 4 चा स्क्वेअर 16 मायनस 20 प्लस 6 e चा पॉवर 4x काय होणार 22 मधून 20 गेले 2 e चा पॉवर 4x समजलं का e साठी समजलं का एक गोष्ट समजून घ्या याच्यात दोन मेथड आहे ना एक गोष्ट समजून घ्या दुसरं मेथड तुम्ही फाइंड pi ऑफ d स्क्वेअर प्लस 2d प्लस 4 ऑफ y इक्वल टू e चा पॉवर 5x e चा पॉवर काय 5x चालते मग तुम्हाला सांगितलं तुम्हाला मेथड जर माहिती नसलं अर्धा मार्क तुमच्या हातात कसा pi या नावातून उत्तर लपलेलं आहे i फॉर इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन म्हणजे कोणाच्या उलटा डेरिव्हेटिव्हच्या उलटा इथं डेरिव्हेटिव्ह आहे का नाही इथं साईडला लॅमिनेट घ्यायचं 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 2d प्लस 4 e चा पॉवर 5x या स्टेपचा झाला अर्धा म्हणजे 1 इथं ठेवायचं ओके काय करायचं जिथं जिथं d दिसेल तिथं काय टाका 5 टाका काय टाका 5 चा काय येणार 1 अपॉन 5 स्क्वेअर प्लस 2 into 5 प्लस 4 e चा पॉवर 5x म्हणजे काय येणार 1 अपॉन 25 अधिक 10 अधिक 4 e चा पॉवर 5x किती येणार आहे 25 आणि 10 35 35 आणि 4 39 e चा पॉवर x काय अवघड आहे का हा एवढं धन साठी काय जिथं d असेल तिथे e चा पॉवर टाकायचा चालते कळलं हमारा पाठ या जर 3 मार्क्स ले या स्टेपचा 1 मार्क झाला किंवा या स्टेपचा अर्धा मार्क झाला या स्टेपचा अर्धा मार्क कळलं या स्टेपचा डायरेक्ट 1 मार्क असतो असे मार्क असतात फायनल आन्सर मध्ये डायरेक्ट मार्क 1 मार्क म्हणजे इनिशियल स्टेप असते इनिशियल आता पुढच्या पोरं काय समजा हे जमलं जरी नाही ते तुम्हाला जमलं जरी नाही त्याचा 1 मार्क होऊन जायचा किती मार्क होऊन जायचा 1 मार्क कळलं करत एक एक गोष्ट समजून घ्या चला समजा मी कडे तुझा फाइंड pi ऑफ d स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 इथं काय येतो y बरोबर e चा पॉवर x e चा पॉवर x चालते पर्यंत तुम्हाला कदाचित तुम्ही e साठी फॉर्म्युला जरी विसरले e साठी काय केलं हे जरी विसरले तर तुमचा 1 मार्क तुमच्या हातात येईल काय इक्वेशनच केलेलं आहे pi i फॉर इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन म्हणजे कोणाच्या उलट डेरिव्हेटिव्हच्या तर डेरिव्हेटिव्ह आहे का नाही इथं आहे का नाही एवढंच आहे ना डायरेक्ट pi बरोबर काय घ्यायचा उलटा घ्यायचा उलटा म्हणजे बना d स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 आणि ही स्टेप जशी आहे तशी 1 मार्क इथं काही हो किती मार्क 1 मार्क काय ना इथं काही नाही काय 1 जिथं जिथं d दिसेल तिथं काय टाकायचं 1 टाकायचं म्हणजे काय ना 1 अपॉन 1 चा स्क्वेअर 1 5 1 5 प्लस 6 e चा पॉवर x म्हणजे काय ना 1 अपॉन 2 e चा पॉवर x कळलं अवघड आहे का अवघड आहे का एक गोष्ट समजून घ्या एक गोष्ट समजून घ्या 5-6 मिनिटं तुम्ही म्हणजे तुमच्याकडे पाठ होऊन जाईल म्हणून लगेच मी पुढचं ट्राय करतो चालते d स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 इथं येतो y आणि इथं येतो e चा पॉवर मायनस 3 e चा पॉवर मायनस 3 ओके तुम्हाला मेथड जरी कळली तर 1 मार्क तुमच्या हातात आहे काय pi म्हणजे काय i फॉर असं नाही ना i फॉर इंटिग्रेशन कोणाच्या उलट असते डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 e चा पॉवर मायनस 3 किती मार्क हाफ म्हणजे किती 1 कळलं काय करणार सांगा बरोबर जिथं d दिसेल तिथं काय टाकायचं -3 म्हणजे 1 अपॉन -3 चा स्क्वेअर प्लस 4 into -3 प्लस 4 e चा पॉवर -3 काय सांगा बरोबर 9 -12 प्लस 4 e चा पॉवर -3x काय ना 9 4 13 13 मधून 12 गेले 1 म्हणजे e चा पॉवर -3x झाल्याचं e आहे एवढं कळालं का
एवढं कळालं. आता समजून हे जर कळालं असेल ओके समजून एक गोष्ट समजून. आता इथं तुम्ही d square minus 5d plus 6 of y over e चा power 2x e चा power 2x आले पर्यंत काय करायचं पहिले तुम्हाला गणित योग आणि योग. आता इथं जर sin x आला तरी तुम्ही टेन्शन मध्ये गेले नाही पाहिजे. इथे sin चा पावर 100 जरी आला तरी तुमचा एक मार्क हातात आहे. इथे sin चा पावर 1000 जरी आला तरी एक मार्क तुमच्या हातात आहे. ते मार्क म्हणजे कोणता pi घ्यायचा स्टार्टिंग घ्यायची. pi ची स्टार्टिंग काय ना 1 upon d square minus 5d plus 6 e चा power 2x हे स्टेप जरा अर्धा मार्क म्हणजे एक मार्क आहे समजून घ्यायचं. ही स्टेप केल्याशिवाय पुढची स्टेप येईल का सुरुवात आणि एंड समजलं याचे मार्क असतात. तुम्ही काय करा तेच समजून घ्या. d च्या ठिकाणी काय टाका 2 टाका बरं. d च्या ठिकाणी काय ना 4 10 अधिक 6 e चा power 2x ही त्या 1 upon 0 e चा power 2x आणि 1 upon 0 म्हणजे गणित काय तुमचं इन्फिनिटी. गणित काय तुमचं इन्फिनिटी. उत्तर 1 upon 0 आलं नाही पाहिजे त्याला ठेवायचं. उत्तर 1 upon 0 आलं नाही पाहिजे. मग हे जर 0 आला असेल त्याच्यासाठी एक सोपी स्टेप आहे फक्त करायची. चालेल समजून घ्या पाठ होऊन जाईल समजून घ्या. ओके एकदा 0 आलं मग स्टेप चालणार का खूप टाइम करायचं. मग काय करायचं खाली डेरिव्हेटिव्ह आहे ना डेरिव्हेटिव्ह तर खालच्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा. d स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2d जसे x स्क्वेअर चा करू शकता तसं d स्क्वेअर चा 2d minus 5d चा 6 चा काय आलं 0 याचं करायचं डेरिव्हेटिव्ह. खाली तुम्ही डेरिव्हेटिव्ह केलं pi करायचं म्हणजे काय करायचं डेरिव्हेटिव्हच्या उलटच करायचं ना. खाली जर डेरिव्हेटिव्ह केलं तर डेरिव्हेटिव्हच्या उलट काय इंटिग्रेशन. वर काय ना वरचं इंटिग्रेशन x e चा पॉवर 2x e चा पॉवर 2x. आता d ची किंमत 2 करून पहा 0 येते का काय आलं काय चुकलं काय होते ना सांग 2-3 नंतर इथला लक्षात येईल चालते. आलेपर्यंत 2-3 नंतर समजून घ्या लोड नका पाठ होते. आलेपर्यंत इथं आल्यानंतर डबल डी च्या व्हॅल्यू बघा 0 येते का पहा. 2 2 4 4 मायनस 5 0 आलं का नाही. हे जर उत्तर म्हणजे x अपॉन 4 मायनस 5 e चा पॉवर 2x म्हणजे मायनस 6 e चा पॉवर 2x हे झालं गणित. आता e वर दोनच गणित असते एक तर 0 येणार नाही 0 येणार याच्यावर गणित जाणार नाही. आणि तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही पाहिजे. इथं काही जरी आलं आता इथं राहणार असतं cos चा पॉवर 50 तुम्ही काय लिहिलं असतं cos चा पॉवर 50 इथं कोणता फॉर्म्युला लावला एक मार्क पुढे ढकलला का तुमच्या. मग इथं काही जरी आलं हे स्टेप या स्टेपचा मार्क तुमच्या हातात. पुढचं योग न सोडून द्यायचं एवढं द्यायचं त्याचा मार्क तुमच्या हातात. कळलं कळलं पहा दुसऱ्याकडे करतो. दुसऱ्याकडे आपण समजून घ्या इथे गोष्ट लक्षात घ्या काय करतो. pi बरोबर मला हे गणित घ्यायचं काय फाइंड pi ऑफ d square minus 2d d square इथे तो 7d plus 10 y बरोबर e चा पॉवर x. ओके pi साठी तुम्हाला मी हजारो सांगतो मी थोडं जरी विसरले तरी एक मार्क तुमच्या हातात नाही. कसं या लिहायचं i for इंटिग्रेशन कोणाच्या उलटा डेरिव्हेटिव्हच्या उलटा. डेरिव्हेटिव्हच्या उलटा म्हणजे काय ना कोणा d square minus 7d plus 10 म्हणजे काय e चा पॉवर 5x या स्टेपसाठी एक मार्क इथे काही चालते. मग इथं आल्यानंतर चेक करा वाटलं तर रफ मध्ये चेक करा. रफ मध्ये चेक करा 0 येते का काय ते 0 येते. मग सांगा बरं 0 5 चा वर्ग 25 5 7 35 अधिक 10 25 ला 35 minus 35 येते का 0 0 आला म्हणजे डायरेक्ट डिफरन्स लिहू शकतो का नाही. ओके मग हे पहा खाली काय दिसते तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिसते तर खाली डेरिव्हेटिव्ह करा. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार d स्क्वेअर चा 2d तसं d by dx of x स्क्वेअर घेता तुम्ही 2x तसं d स्क्वेअर काय येणार 2d आणि मायनस 7d काय येणार मायनस 7 म्हणजे येणार 0. खाली जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह करायचं वर काय करायचं उलट इंटिग्रेशन 1 चे इंटिग्रेशन काय येणार x e चा पॉवर 5x झालं. आता डबल d ची व्हॅल्यू 5 करून 5 0 येते का 5 दोन्ही 10 मायनस 7 0 येते का नाही. हेच उत्तर डायरेक्ट तुम्ही द्यायला x अपॉन 10 मायनस 7 e चा पॉवर 5x म्हणजे काय येणार x by 3 e चा पॉवर 5x झाल्याचे उत्तर. या दोन मध्ये वर्गणी जाणार कसं एक तर विदाउट 0 आणि विथ 0. कळलं लक्ष द्या समजून घ्या प्रॉपर समजून म्हणजे तुमच्या कडे एक्झाम असेल समजून घ्या. समजा मी काय दिले तो फाइंड pi ऑफ d स्क्वेअर 7 11 b प्लस 6 30 d इथं y येतो बरोबर e चा पॉवर 6x e चा पॉवर येतो 6x चालते. मग pi बरोबर काय सांगा 1 अपॉन d स्क्वेअर मायनस
18d प्लस 30 चा पॉवर 6x किती मार्क 1 मार्क काहीच नाही किती मांडणी केली नंतर ओके तुम्हाला एवढं कळलं कसं पहा आता इथं कन्फ्युजन आहे का सर एकदम कसं समजा आम्ही 0 येईल नाही आता इथं काही ठिकाणी 0 आलं आपल्याला थोडं इंटिग्रेशन करावं लागतं 0 आला डायरेक्टली लिमिट ठेवावं लागते आता हे कॅल्क्युलेशन करायसाठी तुम्ही 0 येते का नाही त्यासाठी चेक करायला आणि d कडून काय करायचं 6 6 चा वर्ग 36 मायनस 11 6 66 प्लस 30 36 आणि 30 66 मायनस 66 आले का नाही 0 म्हणजे डायरेक्टली लिमिट होऊ शकता का डायरेक्टली लिमिट होऊ शकता का ओके काय ना खालचं करायचं जर 0 येत असेल तर खालचं डेरिव्हेटिव्ह करायचं काय ना 2d 11 डेरिव्हेटिव्ह खाली केलं खाली डेरिव्हेटिव्ह दिसते म्हणून डेरिव्हेटिव्ह करायचं आता ओरल हे कन्फ्युजन मारते ओरल डेरिव्हेटिव्ह करायचं का खाली डेरिव्हेटिव्ह करायचं इथं खाली काय दिसते तुम्हाला इंटिग्रेशन दिसते का डेरिव्हेटिव्ह तर याच्यात क्लू विचारच नाही खाली डेरिव्हेटिव्ह दिसते खालचं डेरिव्हेटिव्हच करायचं आता वरच्याच काय करावं लागेल इंटिग्रेशन 1 चे इंटिग्रेशन काय x चा पॉवर काय ना 6x झालं आता डबल d च्या नुसार पहा साइन दोन्ही 12 12 मायनस 11 0 येते का नाही डायरेक्ट तर काय ना x चा पॉवर 12 मायनस 11 चा पॉवर 6x बरोबर x चा पॉवर 6x समजलं का समजलं परत तुमचे कसे झालं का याचं जेव्हा उत्तर 0 येते तेव्हा इथे x यायला इथे काय आला x कळले परत आवड आहे का इकडे घेऊ लास्ट समजून घ्या एक टॉपिक घ्या सेपरेट टॉपिक ई वर सेपरेट व्हिडिओ बनवू sin x वर सेपरेट व्हिडिओ बनवू cos x वर सेपरेट व्हिडिओ बनवू समजून घ्या चला शेवटचा d स्क्वेअर मायनस प्लस 5d प्लस 6 ऑफ y बरोबर e चा पॉवर मायनस e चा पॉवर मायनस चालते लक्षात घ्या pi मांडणीचा एक मार्ग कशी करणार मी 1 d स्क्वेअर प्लस 5d प्लस 6 e चा पॉवर मायनस 1x किती मार्क एक मार्क कळलं रफ मध्ये तुम्हाला 0 येते का नाही ते चेक करायचं नंतर कुठे नाही करायचं चालते इथं d असेल तर काय टाकायचा मायनस टू टाकायचं काय टाक -2 चा स्क्वेअर 4 5 गुणिले -2 -10 अधिक 6 येते का 0 आलं म्हणजे डायरेक्ट d ची टाकायची का कारण 0 काय करायचं तुम्हाला काय नाही कमी दाखवावं लागेल ना हे 0 काय करायचं त्याला डेरिव्हेटिव्ह करायचं तर डेरिव्हेटिव्ह दिसते म्हणून डेरिव्हेटिव्ह करायचं काय ना 2d 5 2d 5 खाली डेरिव्हेटिव्ह केलं म्हणजे वर काय करायचं इंटिग्रेशन म्हणजे दिसत काय ना x कळलं इथे x आहे x आहे चालते इथे e चा पॉवर -2 जसं या आता डबल d च्या वर -2 घेऊन पहा 0 येते का -4 प्लस 5 0 येते का नाही डायरेक्ट लिमिट मध्ये उतर काय ना e चा पॉवर -4 प्लस 5 e चा पॉवर -2x अपॉन x e चा पॉवर -2x कळलं pi कळलं का ओके कळलं आता एक विदाउट 0 चं पण तुम्ही 0 चं नाही दोन कसं म्हणजे क्लिअर समजून घ्या समजून तुम्हाला जर सॉल्व करता नाही pi परत मला सांगा ऐका मी जर आता गणित लिहिलं d स्क्वेअर प्लस 5d प्लस 6 ऑफ y बरोबर लिहिलं sin चा पॉवर 10x sin चा पॉवर 10x आता तुमचा प्रश्न काय वाटतं माहिती आहे का मला sin चा पॉवर 10x चं pi टाकत नाही ओके तुम्ही एक काम करा ते तुमच्या विचारात नाही करून काढता येईल का काढता येईल का असेल म्हणून का d स्क्वेअर प्लस 5d प्लस 6 आणि sin चा पॉवर 10x पुढे सोडून दिलं तरी तो अर्धा मार्क पडला अर्धा असणार एक पण होतो अर्धा असणार मग अशी किती गणित येणार 3 गणित येणार 1 2 3 याचा अर्धा याचा अर्धा याचा अर्धा किती झाले दीड म्हणजे किती फुकटचे मार्क आहेत आणि सीएफ चे मार्क चे 2 सीएफ चे 6 मार्क आहेत 6 किती झाले 8 मार्क झाले पाहिजे किती आता पहिल्या म्हणून दे तुम्हाला 8 मार्क पडेल पाहिजे किती 4 मार्क पासिंगसाठी एवढा पांचन कार्यक्रम चालतंय समजून घ्या मग तुम्हाला गणित हो कारण एवढी स्टेप मांडू का पीआय ची आणि गणित पण कोणते सोडवायचे माहिती आहे का जे पीआय आहे ना ते पीआय चे कोणते सोडवायचे तर तुमचा पेपर पॅटर्न कसा माहिती आहे का तुमच्या मनावर तुम्ही 4 क्वेश्चन पैकी कोणते 2 क्वेश्चन सोडवा तुमच्या मनावर पॅटर्न तुम्ही कोणते 2 पीआय चे गणित सोडवायचे चालते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला ते पहा 2 गणित तुम्ही शेवटचे 2 गणित चालते फाइंड पीआय ऑफ d square plus 5d plus 6 of y over e चा power 2x दूसरा तो फाइंड pi of d square plus 5d plus 6 e चा सॉरी y बरोबर e चा power -2x minus दोन्ही कडे सेम आहे फक्त एका जागेवर प्लस एका जागेवर काय मायनस चालते
तुम्हाला पी आय विचारलं तर पी आय बरोबर काय असते मला पण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आय म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे उलट डेरिव्हेटिव्ह 1 d स्क्वेअर प्लस 5d प्लस 6 e चा पॉवर 2x एवढं जर लिहिलं किती मार्क्स आला अर्धा. ओके नेहमी सर सांगाल की पोराचा कॉन्फिडन्स वाढायचा चालते आलेपर्यंत जिथं जिथं d दिसत तिथं 2 टाका वाटलं तर मनाच्या मनात कॅल्क्युलेशन नाही तर पण दिला. ओके जर 0 आला तर पुन्हा सॉल्व करायचं. ओके काय ना 2 चा वर्ग 4 5 गुणिले 10 प्लस 6 इथे काय 0 नाही डायरेक्ट टाकून द्या. काय ना d ची व्हॅल्यू काय टाका 2 टाकून द्या. काय ना 2 चा वर्ग प्लस 5 गुणिले 2 अधिक 6 e चा पॉवर 2 जसच्या तसा किती येणार आहे 4 4 आणि 10 14 10 20 e चा पॉवर 20 कळलं. ओके इथे काय ना पी बरोबर सांगा बरं d स्क्वेअर प्लस 5d प्लस 6 e चा पॉवर -2x किती मार्क हाफ मार्क. ओके रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा जिथं d दिसेल तिथं -2 टाका. काय ना -2 चा स्क्वेअर 4 5 गुणिले -2 -10 अधिक 6 0 आलं 0 आलं म्हणजे 1/0 पाहिजे नाही याच्यात इन्फिनिटी तर आलेच नाही पाहिजे. इन्फिनिटी गायब करायचं म्हणजे काय करायचं खाली डेरिव्हेटिव्ह दिसते तर डेरिव्हेटिव्ह करायचं d स्क्वेअर चा 2d 5d चा 5 आणि वर करायचं इंटिग्रेशन 1 चे इंटिग्रेशन काय ना x कळलं. आता जिथं d दिसेल तिथं काय टाका -2 टाकून पहा काय ना -4 प्लस 5 0 येते का नाही येत इंटिग्रेशन करायचं डेरिव्हेटिव्ह करायचं डायरेक्ट काय ना e चा पॉवर चा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही e चा कन्सेप्ट शिकले. ओके चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये साइन आणि कॉस